कंबाईन जवळ आलेली आहे, तसेच राज्यसेवेची पण ॲड आलेली आहे। आणि तुम्हाला पॉलिटी आर्टिकल्स लक्षात राहत नसतील तर टेन्शन घ्यायचं काम नाही, फक्त या नंबरवर संपर्क करा। तुम्हाला संपूर्ण पॉलिटी आर्टिकल्सची ट्रिक्ससह पेड PDF मिळून जाईल। अत्यंत रिजनेबल दरामध्ये ती PDF तुम्हाला मिळून जाईल। तसेच तुम्हाला सायन्स, करंट अफेअर्स, ऑल इंग्लिश व्होकॅब्युलरीचे जर PDF हवे असतील तर MPSC और ट्रिक्स हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्यावर तुम्हाला डेमो पाहायला मिळतील। आणि या नंबरवर संपर्क केला तर संपूर्ण PDF तुम्हाला मिळून जातील। आता आपल्या कशा ट्रिक्स आहेत काय आहेत त्याचा थोडासा डेमो दाखवतो। तर बघा, आता इथे कलम 371 मध्ये 371A पासून बघा 371A पासून तर 371J पर्यंत काही राज्यांसाठी अशा विशेष तरतुदी दिलेल्या आहेत। तर ते नेमकं कोणत्यामध्ये कोणतं, ए मध्ये कोणतं राज्य आहे, बी मध्ये कोणतं राज्य आहे हे नेहमी कन्फ्यूज होतं। तर त्याच्या संपूर्ण आता आपण ट्रिक्सनुसार एकदम त्याचा करेक्ट कार्यक्रम करणार आहोत। तर बघा 371A मध्ये नागालँडसाठी विशेष तरतूद केलेली आहे। 371A नुसार नागालँडसाठी विशेष तरतूद केलेली आहे। तर बघा याची ट्रिक्स अशी आहे की ए फॉर ॲनाकोंडा नाग म्हणायचं। काय म्हणायचं? ए फॉर ॲनाकोंडा नाग असं आपण म्हणू। एकदम त्याला नाग देऊन टाकू आणि एकदम करेक्ट कार्यक्रम आपण त्याचा केलेला आहे। नाग म्हणजे नागालँड आणि ए फॉर ॲनाकोंडा नाग असं लक्षात ठेवा। त्यानंतर बी 371B आहे आसामसाठी विशेष तरतूद। तर याला कसं लक्षात ठेवायचं? आसामला आपण आसाम टी म्हणू। आसाम टी सोबत जर बी फॉर बिस्किट असतील आसाम टी सोबत तर पार्टी कशी विशेष होते, कारण बी नुसार आसामसाठी विशेष तरतूद आहे। त्यानंतर सी आहे मणिपूरसाठी विशेष तरतूद। सी काय आहे? मणिपूरसाठी विशेष तरतूद। तर पहा सी फॉर कॅटपूरसाठी विशेष तरतूद असं आपण म्हणू। सी फॉर कॅटपूर म्हणजेच मणिपूर असं आपण म्हणू। कॅटपूर म्हणजेच मणिपूर, कारण कॅट म्हणजे मांजर, सी फॉर कॅट म्हणू। कॅट म्हणजे मांजर आणि मांजरीलाच आपण प्रेमाने काय म्हणतो? मनी म्हणतो, मनी माऊ असं लक्षात ठेवा। त्यानंतर डी पहा, डी काय आहे? डी आणि ई दोन्ही पण आंध्र प्रदेशसाठी आहे। डी आणि ई नुसार आंध्र प्रदेशसाठी विशेष तरतूद आहे। डी आणि ई दोन्ही पण आंध्र प्रदेशसाठी विशेष तरतूद केलेली आहे। तर याची ट्रिक्स कशी लक्षात ठेवायची? आंध्र प्रदेशला आपण देवांचा प्रदेश म्हणू। देवांचा प्रदेश, कारण बालाजी मंदिर कुठे आहे? तिरुपती बालाजी आंध्र प्रदेशमध्ये आहे, मग आपण आंध्र प्रदेशला देवांचा प्रदेश असं आपण म्हणू। ओके। त्यानंतर यप आहे सिक्कीमसाठी विशेष तरतूद। यप आहे सिक्कीमसाठी विशेष तरतूद। तर याला कसं लक्षात ठेवलेलं आपण? यप फॉर 5 रुपयाचा सिक्का म्हणू। काय म्हणायचं? यप फॉर 5 रुपयाचा सिक्का। सिक्का म्हणजे सिक्कीम, मग 5 रुपयाचा सिक्का म्हणू आपण त्याला। त्यानंतर जी आहे मिझोरामसाठी विशेष तरतूद। जी आहे मिझोरामसाठी विशेष तरतूद। तर याला कसं लक्षात ठेवायचं? मिझोरामला जी फॉर गंगाराम म्हणू आपण। मिझोरामला काय म्हणायचं? गंगाराम म्हणू। जी फॉर गंगाराम असं म्हणू आपण, काय हरकत आहे त्याला? मिझोरामला आपण गंगाराम म्हणू। ओके। त्यानंतर एच 371 एच काय आहे? एचने अरुणाचल प्रदेशसाठी विशेष तरतूद केलेली आहे। तर एच फॉर हगरा अरुण म्हणू आपण। काय म्हणायचं? एच फॉर हगरा अरुण। सांगा तुमचा एखादा मित्र अरुण असेल तर त्याला विचारा कलम 371 एच काय, विचारा त्याला। नाही आलं तर त्याला म्हण हगऱ्या तुला काय येत नाही, एच फॉर हगरा अरुण असं म्हणा। ओके। त्यानंतर आय आहे गोव्यासाठी विशेष तरतूद। आय आहे गोव्यासाठी विशेष तरतूद। तर याला कसं लक्षात ठेवायचं? इंडिगो या विशेष विमानाने आम्ही गोव्याला फिरायला गेलो। इंडिगो, इंडिगो का म्हणलं? कारण इंडिगोची सुरुवात आयने होते आणि शेवटी गो आहे, मग गो म्हणजे गोवा, मग आय गोव्यासाठी। तर इंडिगो विमानाने आम्ही गोव्याला गेलो असं लक्षात ठेवा त्याला। त्यानंतर शेवटचं जे फॉर कर्नाटक, जे आहे कर्नाटकसाठी, जे कर्नाटकसाठी विशेष तरतूद। तर याला JK सिमेंट म्हणा। काय म्हणा? JK सिमेंट। जेची जोडी के सोबत लावा तर JK सिमेंट म्हणा। तर अशा प्रकारे डोक्याला ताण न देता आपण ABCD नुसार जे पर्यंत संपूर्ण राज्यांचे विशेष कोणकोणत्या राज्याला कोणकोणत्या कलमनुसार विशेष दर्जा दिलेला आहे हे संपूर्ण आपण लक्षात ठेवलेलं आहे, कारण यावर भरपूर वेळेस आयोगाने प्रश्न विचारलेला आहे। तर बघा तो प्रश्न विचारलेला काय आहे ते पण दाखवतो मला इथे। तर बघा प्रश्न आहे खालील अयोग्य जोडी ओळखा।
आता आयोगाने यावर प्रश्न काय आलेला बघा, खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. तर बघा 371 ए नागालँडसाठी विशेष तरतूद बरोबर आहे, कारण आपण ट्रिक काय केलेली आहे, ए फॉर ॲनाकोंडा नाग. ओके. त्यानंतर सी आहे मणिपूरसाठी विशेष तरतूद, ही पण जोडी बरोबर आहे, कारण सीची ट्रिक काय केलेली आहे आपण, सी फॉर कॅटपूर असं म्हटलेलं आहे आपण. ओके, सी फॉर कॅटपूर. त्यानंतर जी बघा, जी काय दिलं त्यांनी इथे, सिक्कीमसाठी विशेष तरतूद. मग हे बरोबर आहे का, नाही, हे बरोबर नाही. हे काय आयोगानं बरोबर केलेलं नाही, कारण जी नुसार आपण ट्रिक काय केलेली, गंगाराम, जी फॉर गंगाराम. मग इथं सिक्कीमऐवजी काय पाहिजे होतं, मिझोरामसाठी विशेष तरतूद असं पाहिजे होतं, किंवा इथे जीच्या ऐवजी एफ पाहिजे होतं. इथं सिक्कीम जर तसं ठेवायचं असेल आपल्याला, तर इथे जीच्या ऐवजी इथे एफ करावं लागेल, तेव्हा ते बरोबर होईल. आणि एच अरुणाचल प्रदेशसाठी विशेष तरतूद, हे तर आपण याची ट्रिक व्यवस्थित केलेली, ही तर आपण कधीच विसरणार नाही. एच फॉर हागरा अरुण, कारण अशा ट्रिक आपल्या कधीच विसरत नाहीत. ओके, एच फॉर हागरा अरुण. आणि तुमचं नाव जर अरुण असेल तर तुम्ही कधीच विसरणार नाही, अरुण किंवा अरुणा. ओके, तर अशा प्रकारे आपण ट्रिक्स पाहिलेल्या आहेत. आता संपूर्ण ट्रिक्स जर तुम्हाला याची पेड PDF हवी असेल तर 84 किती, परत एकदा सांगतो, 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करून तुम्ही चौकशी करू शकता. तसेच आपले MPSC बाबा ट्रिक्स हे टेलिग्राम चॅनल आहे, ते जॉईन केलं नसेल तर आत्ताच जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. कारण आपल्याकडे संपूर्ण सायन्सचे पण ट्रिक्सचं पेड PDF आहे, करंट अफेअर्सची पण आहे, आणि ऑल इंग्लिश व्होकॅब्युलरीचे आपल्याकडे संपूर्ण ट्रिक्सचं पेड PDF आहे, ज्यामध्ये आपण वन वर्ड, सिनोनिम, अँटोनिम्स, कन्फ्यूज वर्ड संपूर्ण कव्हर केलेलं आहे. आणि त्यासाठी आपण स्टँडर्ड बुक पालनसुरी आणि SP बक्षी वापरलेले आहेत, कारण MPSC आयोग त्यातूनच प्रश्न विचारतो. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.